शुद्ध माती तरच शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार, मी कृषी मित्र निलेश वायभासे आपलं SV ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण वैजापूर तालुक्यातील वाकळा या गावात आलेलो आहोत. वाकळा या गावातील सुंदर असा डाळिंबाचा बाग आपल्याला पाहायला मिळतोय. त्या डाळिंबाच्या बागेसाठी शेतकरी दादाने नेमकं काय केलंय हे आपण त्यांच्याच तोंडून थोडंसं ऐकून घेऊ. वैजापूर तालुक्यामध्ये आपण आहोत, वाकळा या गावी. फळाची साईज पाहू शकता. अतिशय सुंदर अशी फळाची क्वालिटी पण आलेली आहे. अतिशय सुंदर अशी बाग शेवटच्या टप्प्यातली. आढाव साहेब आहे आपल्याला फळे दाखवत आहे. आढाव साहेबांचं याला पूर्णपणे मार्गदर्शन आहे. सुंदर बाग. चला तर मग शेतकरी दादाशी चर्चा करून जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. हा आपलाच बाग अतिशय सुंदर आहे, बरोबर? हा हे बघा ना, फळं बिळं बी एकदम अतिशय सुंदर आहे. त्याला कष्ट प्रामाणिक आहे, त्याच्यामुळे त्याला काही गोष्टी त्यांना सगळ्याला प्रतिसाद भेटला त्याचा. बरोबर. आता मला फक्त असं विचारायचंय, आपलं नाव, आपण ज्या गावात उभे आहोत त्या गावाचं नाव हे थोडक्यात सांगताय? शिवाजी उत्तमराव साळुंके, राहणार वाकला, वैजापूर तालुका, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा वैजापूर तालुक्यामध्ये आपण हाय. आहोत. तर दादा, ही बाग तुमची आहे, त्याच्यासाठी नेमकं तुम्ही SV ऍग्रोचं कोणतं तंत्रज्ञान किंवा नेमकं शेड्यूल कसं वापरलं गेलं सांगता येईल का? जे सर्व जे आडव साहेबांना जे मार्गदर्शन केलं, अच्छा, तेच आम्ही फॉलो केलं. म्हणजे आढाव साहेबांनी जे जे सांगितलं ते तुम्ही ह्या बागेसाठी फॉलो केलं आणि हा अतिशय सुंदर असा बाग बहरलेला आपल्याला दिसून येतोय. तर आढाव साहेब नमस्कार. नमस्कार. आढाव साहेब हे वैजापूर तालुक्यामध्ये SV प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. तर आढाव साहेब, मला सांगा, या बागेसाठी आपण सुरुवातीपासून म्हणजे बेसल डोसचा विचार करता, तर बेसल डोस पासून आपण काय केलं? तर नमस्कार. आपण ही जी बाग अशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे, या बागेसाठी SV तंत्रज्ञानाचा वेळोवेळी आपण चांगल्या पद्धतीने उपयोग केला. जसं की आपण जे बेसल डोस मध्ये आपलं जे मिस्टर ग्रीन येतं, तर त्याचं 500 ग्रॅम जे प्रमाण आहे ते प्रति झाडाला टाकलेलं होतं. असं करून आपण 3 वेळेस ते डोस देतो, 3 वेळेस 500 ग्रॅम. त्यानंतर जे SV फ्रुटर आहे आपलं, त्या फ्रुटरचा 250 ग्रॅम प्रति झाडाप्रमाणे त्या ठिकाणी आपण त्या सुरुवातीला बेसल डोस मध्ये वापरलेलं आहे. त्यानंतर आपलं जे मायक्रो जे येतं SVचं, तर ते जवळपास 50 ग्रॅम प्रति झाडाच्या हिशोबाने आपण ते या बागेला 3 वेळेस ऍप्लिकेशन केलेले आहे. आणि आपला जो मायक्रो रायझो येतो SV रायझो, तर त्याचं देखील आपण या बागेला 3 वेळेस दिलेलं आहे. म्हणजे बेसल डोस मध्ये बऱ्यापैकी तुम्ही SV ऍग्रोचं तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला रासायनिक खतासोबत, बरोबर? रासायनिक खतासोबत आपण आपलं SV तंत्रज्ञानाचा वापर केला. अच्छा, हा. त्याच्यानंतर जे आपण सुरुवातीला आपलं जे राऊंडर पी येतं SV ऍग्रोचं, तर सुरुवातीला जमिनीची जी निर्जंतुकीकरण आहे, जमिनीतील जी हानिकारक बुरशी आहे, तर तिला संपवण्यासाठी आपण इथं राऊंडर पीचा त्या ठिकाणी वापर केलेला होता. 1 किलो आपण ते दिलेलं होतं. आणि त्यानंतर ज्या वेळेस आपण या जमिनीमध्ये जो बेसल डोस आपण टाकलेला आहे, जो मी आता सांगितलं तुम्हाला, त्या बेसल डोसचं विघटन करण्यासाठी आणि ते जमिनीतून पिकाला लागू होण्यासाठी आपण SV59 आणि SVK ड्रिप याचा वापर केला. त्याचा वापर केल्यामुळे जमीन बी भुसभुशीत राहिली आणि जे अन्नद्रव्य आपण पिकाला खाली जे टाकलेलं होतं, जो बेसल डोस, त्याचं अन्नद्रव्यात रूपांतर होऊन या बागेसाठी चांगल्या प्रकारे त्याचा फायदा झाला. आणि अशा पद्धतीने बाग डेव्हलप झाली. आणि ज्या वेळेस इथं आपलं चौकी अवस्था होती, तर त्यावेळेस आपण शुगर बन जे आहे आपलं SV ऍग्रोचं, ते सोडलं होतं. त्याच्यामुळे जो स्ट्रोक आहे तो देखील एकदम चांगल्या पद्धतीने आला. आणि शुगर बनचा फायदा असा झाला का याची जी साईज आहे तर एकदम चांगल्या प्रमाणात साईज झाली. आणि मादी कळीच्या साठी त्याचा उपयोग झाला. म्हणजे शुगर बन ज्यावेळेस कळी निघण्याची कालावधी होती त्यावेळेस शुगर बन तुम्ही हो, शुगर बन आपण ड्रिपने दिलेलं होतं, स्ट्रोक साठी दिलेलं होतं. आणि कळीसाठी काय केलं तुम्ही? कळीसाठी आपण आपलं जे SV ऍग्रोचं फुलोरा येतं
त्याचबरोबर एसवी ॲग्रोचं आपलं जे मिस्टर मायक्रो येतं आणि त्याचबरोबर आपलं जे किटोन येतं, अशा 3 उत्पादनाची आपण त्या ठिकाणी फवारणी केली होती, हे आपण फुलाऱ्यासाठी. कळीच्या बाबतीत काय सांगता येईल दादा तुम्हाला? जसं की यांनी सांगितलं, आता किटोन, मिस्टर मायक्रो आणि फ्लोरिड आपण स्प्रे घेतलं, त्याच्यानंतर कळी कशी निघली होती आपल्याला? नाही, कळीचा एकदम स्टोक एकदम स्टंप जबरदस्त होता, हा. तर त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. परत मादी कळी एकदम सुरुवातीलाच निघली. अच्छा, नर न निघताना मादी कळी निघली. म्हणजे त्याचा फायदा आपला मादी कळी निघण्यासाठी झाला. मादी कळी बी व्यवस्थित निघली आणि बाग बी एकदम डेव्हलप झाली. अच्छा, तर कुठल्याच गोष्टीला त्याला काही प्रॉब्लेम आला नाही आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार कोणत्याच गोष्टीला काही प्रॉब्लेम आला नाही. आणि तुमचं ते आपले जे प्रोडक्ट आहे शुगर बनचं असं आहे का जे फळ आहे हा. त्याची बी शायनिंग चकाचे एकदम 1 नंबर होतं. परत झाडाचा स्टोक बी एकदम भारी आहे. पान बी त्याने एकदम म्हणजे झाडाला जी ग्रीनरी ती 1 नंबर राहते. 1 नंबर. तर मला काय म्हणायचं आहे, असं आहे, आता आपण शुगर बनवचं ऍप्लिकेशन आपण किती वेळा करतो बागेला? आपण जवळपास या बागेला 3 वेळेस केलेलं आहे. 3 वेळेस केलेलं आहे. सुरुवातीला शेवटच्या टप्प्यात आपण काय सोडणार किंवा काय सोडलेलं आहे? शेवटच्या टप्प्यात आपण याला साईज बिल्डर दिलेले आहे आपल्या अच्छा. एसवीचं. त्या साईज बिल्डर मुळे आमचा फायदा असा झाला, शुगर बनचा तर रिझल्ट आलीच, हा. पण त्याच्यात भर अशी पडली का ही जी शायनिंग आहे, हा. ही शायनिंग जास्त वाढली आणि फळ देखील जास्त चकाकी वगैरे चकाकीवरती यायला वाढून लागली. साईज वर आलेले आहे. अच्छा, कलरही वाढला. कलरही वाढलेला आहे तर आणि हा. एक समान साईज त्या ठिकाणी सर्व फळांची झाली. तर दादा मी तुम्हाला विचारू इच्छितो की हे जे एसबीआय तंत्रज्ञान वापरले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही, एकदम पूर्ण समाधानी आहे. कारण की माझा फर्स्ट टाइम बाग लावण्याचा संपर्क होता आणि त्याच्यामध्ये असं होतं का होतो का नाही होतं, पण एक प्रयत्न असे होते का जेवढं आडव साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील त्याच्यातलं एक बी शेड्यूल सोडायचं नाही, पूर्ण फॉलो करायचं. झालं तर सक्सेस, नाही झालं तर जयरामजी. होणारच. हा. ज्या ठिकाणी एसबीआय अॅग्रोचं तंत्रज्ञान वापरलं गेले त्या ठिकाणी अजून आपण माघार कुठेही घेतलेली नाही. बरं, आपल्या वैजापूर तालुक्यात संबंध जेवढे पण डाळिंब बागायतदार शेतकरी आहे, जे की तुमच्या सारखेच काही नवीन लागवड केलेली आहे काही शेतकऱ्यांनी आणि काही जुने पण आहे. तर अशा पद्धतीचे जे शेतकरी आहे, ज्यांना पण तुमच्या सारखे प्रश्नचिन्ह त्यांच्या मनात कुठतरी निर्माण राहत्या किंवा वाटतं शंका आणि सरण का आपण बाग डेव्हलप करण्यासाठी द्यावा की नाही द्यावा, मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल आपल्या तंत्रज्ञानाचा वापर? शक्यतो असं आहे, फक्त शेतकरी काय पाहतो आपल्याला खर्च कुठं वाचवत, पण शक्यतो खर्च जर वाचायला गेलं तर उत्पन्न आपलं कोणतंच हाती येत नाही. खर्च केल्याशिवाय पर्याय नाही. कारण की शेतकऱ्याला एक आता जमिनीला जी बुरशी ते जास्त वाढलं गेलं तर खर्च केल्याशिवाय, आणि जे आपल्याला सेंद्रिय खतावर जास्त भर दिला. आता माझे 20 गुंठे बाग आहे, याच्यामध्ये मी 60 हेक्टर शेणखत टाकलेलं आहे. नाही, 100 आपलं अग्रियाचं जे आहे प्रोडक्ट एसबीआय अॅग्रो एसवी अॅग्रोचं, तर याला काहीच अडचण नाही. सगळ्या शेतकऱ्यांना याचा उपयोग करून घ्यावा. सगळ्यासाठी एकदम छान त्याचा उपयोग होतोच. तुम्ही समाधानी आहात का? आम्ही 100% समाधानी आहे. तुमच्या चेहऱ्यावरचं हसून सांगताय नाही, की नाही, तिथंच ते- तुम्ही समाधानी आहात. समाधानी आहे आम्ही. आणि- आम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण आली नाही. आपण ह्या परिसरातील शेतकऱ्यांनी ती वापरणं गरजेचं आहे असं वाटतंय का? आता आमचे जवळजवळ 5-7 प्लॉट आहे. सगळे एकदम समाधानी आहे आणि सगळ्याला ते एकदम समाधानीकारकच झालं प्रत्येकाला. 5-6 प्लॉट जे तुमचे आहे ते सगळे शेतकरी एसबीआय अॅग्रो तंत्रज्ञान वापरतात. हा, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही चालेल. आणि ते प्रत्येकानं वापरलंच पाहिजे. खर्च केल्याशिवाय पर्याय नाही शेतीला. नाही, खर्च एसबीआय अॅग्रो तंत्रज्ञान खर्च होत नाही. कमी खर्चामध्ये बागा कसे बाहेर निघतील, शेतकऱ्याचा कसा फायदा होईल यावरतीच एसबीआय अॅग्रो तंत्रज्ञान गेल्या 10 वर्षापासून काम करतंय. तुम्ही पण समाधानी आहात आणि आढाव साहेबांचं पण अभिनंदन की त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन करून बाग आपले आणलेले आहेत. धन्यवाद. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.